गुड मॉर्निंग. आजचा बेत आहे नॉनव्हेजचा. आज आम्ही बनवतो आहे कोलंबी मसाला. अबीरचं फेवरेट प्रॉन्स त्याच्या पप्पांनी आणलं आहे, तर आपण बघूया कोलंबी मसाला. कोलंबी स्वच्छ साफ करून घेतली आहे. आतले काळे धागे पण कोलंबीमधले काढून घेतलेत. स्वच्छ धुवून घेतली आहे 3-4 पाण्यामध्ये. आणि आपल्याला मॅरिनेशनसाठी त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि कोकमाचा आगळ आपण घातलेला आहे. हे सगळं मॅरिनेट करत आपल्याला ठेवायचं आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनटं कोलंबी अशी साईडला ठेवलेली आहे. फोडणीसाठी आपण बघूया काय काय करायचं आहे ते. फोडणीसाठी तेल घेतलं आहे. तेलामध्ये ठेचलेला लसूण घेतला आहे. लसणानंतर कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. एक बारीक चिरलेला टॉमॅटो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हे लसूण, कढीपत्ता आणि टॉमॅटो तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला. व्यवस्थितपणे परतले की त्यामध्ये आपल्याला पुढील गोष्टी घालायच्या आहेत. तर तेलामध्ये या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घातली आहे. गरम मसाला घातला आहे मी आवडीनुसार, चवीनुसार. आगरी कोळी मसाला घातला आहे थोडासा. आणि आपल्या आवडीप्रमाणे आपल्या घरात जे मसाले अवेलेबल असतात ते आपण घालू शकतो. धणा जिरा पावडर पण आम्ही घातली होती थोडीशी. सगळे मसाले एकजीव करून तेलामध्ये परतून घ्यायचे. साईड बाय साईड अबीरची फरमाईश पूर्ण केली जात होती. त्याला कोलंबी फ्राय खूप आवडते, तर तेही एका साईडला होत होतं. हे आपलं कांदा खोबरं भाजून जे आपण वाटप करतो नॉनव्हेजसाठी किंवा मसाल्यांच्या भाज्यांसाठी, ते वाटप मी करून त्यामध्ये घातलेलं आहे. तेल सुटेपर्यंत वाटप आपल्याला चांगलं परतायचं आहे. साल न काढता आपल्याला बटाटा ह्या कोलंबीमध्ये टाकायचा आहे. त्याने चव खूप छान लागते. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सगळं साहित्य एकत्र केल्यावर हे मॅरिनेट केलेली कोलंबी आपल्याला या मसाल्यामध्ये सोडायची आहे आणि व्यवस्थितपणे तेलामध्ये परतून घ्यायची. तुम्ही बघतच असाल की साईडला किती छान तेल सुटलं आहे. ॲक्च्युली ही रेसिपी आई बनवतात. हा हात आहे तो आईंचा आहे. आईंची रेसिपी आहे ही आज. आणि आपल्याला जसं पातळ आणि घट्ट हवं त्याप्रमाणे आपल्याला मिक्सरचं भांडं धुवून एक इंडियन हाऊसवाईफप्रमाणे मिक्सरचं भांडं धुवून आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे रस्स्याची. आम्हाला घरी पातळच रस्सा आवडतं, त्यामुळे आम्ही अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ठेवा. हे एकदम ताजे ताजे वेंगुर्ल्याचे कोकम 2-3 मी घातलेले आहेत सारामध्ये. खूप छान असा आंबट असा फ्लेवर येतो. आणि एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला सारासाठी. याला कोलंबी बटाटा रस्सा म्हणतात. बटाटा शिजतोच लवकर कोलंबीप्रमाणे. कोलंबी पण शिजायला काय वेळ नाही लागत. व्यवस्थितपणे शिजला. 1-2 उकळी आली की आपल्याला एक 5 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे वाफेवर आणि रस्सा चांगला शिजू द्यायचा आहे. व्यवस्थितपणे मस्तपैकी तरी येते. बघा किती छान तरी आली आहे रश्श्याला. अशा प्रकारे आम्ही कोलंबीचा रस्सा बनवतो. वरून हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही पण असा रस्सा करून बघा आणि मला सांगा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला आवडतो की नाही. भेटूया परत एकदा अशा छानशा रेसिपीमध्ये. बाय.